तोच तर तुमच्याकडे पुरावा होता. त्याने आमच्या पैसे देतो म्हणून जो आपल्याकडे महत्वाचा पुरावा आहे कोणी का तुमचे पैसे किती असू दे तो विषय नाही आपला. तुमच्याकडे काहीतरी पाहिजे ना. आपसा बोलू नका रे. आपण बँकेत चालू तर आपण एंट्री होतेच ना आपली. त्यांच्याकडे त्यांचं रजिस्टर असतं, ते सर्व नाव आहे ना. ते असेल पण त्यांच्याकडे जे बुक होतं जे ह्यांच्याकडे दिलं होतं तेच ह्यांच्याकडेचा पुरावा होता. नाही पण ते डुप्लिकेट होते पासबुक. या बाईला जे डुप्लिकेट वाचलेले आहे ते पूर्ण त्यांनी वापस घेऊन घेतले. मी तुम्हाला तेच सांगू शकतो, यांनी जे डुप्लिकेट पासबुक ताई पाहू दे पासबुक एक आता दिलं होतं ना, असे पासबुक त्यांनी स्वतः छापले यांनी या कुटुंबाने 6 जण आहे त्यांच्या घरात. हे असे पासबुक यांनी छापले. मग यांना माहित पडलं की बँक तर बंद आहे कोरोनामध्ये, बँक सांगितली बंद आहे आणि हे म्हणतात की बँकची वसुली चालूच आहे. हे ह्या संस्थेचं नाही पासबुक. हे काय म्हणजे हे ओरिजिनल आहे काय? हे ओरिजिनल आहे. म्हणजे त्यांनी डुप्लिकेट छापले होते. मग त्यांना माहित झालं काय पुरा पोलीस स्टेशनला एक निवेदन घेऊन ते निवेदन बनवलं तुम्हाला पाठवलं. पैसे घेऊन ते बँकेतलं भरतात स्वतःसाठी भरतात. त्या आता आपल्याकडे 10-12 लोकांची नावं आहेत. अजून लोक त्यात असणार आहेत. आम्हाला आधीच माहिती सांगितली ते लोक पण येतील तुमच्याकडे. किती लोक आहेत? आले नाही लोक. ते आपण त्यांना ते भीती दाखवते काही. आजच फोन आला काही लोकांना, तुम्ही कशाला त्या मोर्चामध्ये लोकांसोबत जाता त्या वानकडेसोबत, आम्ही तुम्हाला बरोबर करून देऊन राहिला. आमचं ते मकान विकणं सुरू आहे, परवानगी मिळाली आहे. अध्यक्ष आणि सेक्रेटरी संचालक मंडळ आल्या लोकांची पुस्तकं जवळ आहेत. आपण फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कशाची तक्रार देण्यासाठी आले काय सांगा? मी बाबाराव गोपाळ मेश्राम. आमची पतसंस्था आहे सम्यक नागरी सहकारी पतसंस्था. शांतीनगरमध्ये त्याची शाखा आहे, मेन शाखा. त्या शाखेमध्ये आम्ही 2099मध्ये ते शाखा ओपन झाली. तेव्हापासून नियमित आम्ही त्या बँकेचे ग्राहक आहोत. नेहमी आम्ही पैसे भरायचे डेली मुदत म्हणजे RD मुदत ठेवत होतो. परंतु मधातल्या आता कोरोनाच्या काळानंतर एजंट मधुकररावजी आठवले यांची मुलगी कॅशियर म्हणून त्या बँकेत होती. तिनं अवैध अशी वसुली केली आणि ते 2 वर्ष 3 वर्ष झाले ते बँक आम्हाला बरोबर पैसे देत नव्हते आणि बँक डबघाईला आली म्हणून ते बंद पडली. यानंतर आम्ही माननीय राजेश भाऊ वानखळे यांच्याकडे आलो. भीम ब्रिगेड ते अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडे आलो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांनी इथुरी आम्हाला आणून पोहोचवलं, साहेबांची भेट घालून दिली आणि आमची फसवणूक होऊ नये याकरता त्याने भरपूर असे प्रयत्न आमच्यासाठी करत आहे. त्याच्या पुढे ते करतीलच. पण आम्हाला ते तिनं अवैध असे पुस्तकं छापले म्हणून आम्हाला असं वाटतं ते आमचे पैसे मिळावे, तिला अटक व्हावी आणि सगळ्या गोष्टीचा निपटारा लवकर करण्यात यावा. या संदर्भात आपण जे अध्यक्ष होते संजयजी शेंडे, वाडेकरजी, बसवनाथजी यांच्या इकडे वारंवार आम्ही भेटी दिल्या. ते म्हणत होते 15 दिवस थांबा, 8 दिवस थांबा. आता परवाच्या दिवस सांगत होती की आताच आमचे बँके विकणार आहोत, विकल्यानंतर आम्ही सगळ्यांचे पैसे देणार. आमच्या माहितीनुसार बँकेची जे किंमत आहे ते तेवढी येणार नाही. बँकेचे जे आम्ही जेव्हा सभासद टोटल लावलं ते करोडोच्या घरात चाललेले आहे आणि ते बँक विकून तेवढ्या लोकांचे पैसे दिले जात नाही. म्हणून आम्हाला असं वाटते ते बँक विकूनही काही जुळवाजुळी होणार नाही. अंदाजे किती लोकांचे त्यामध्ये पैसे फसलेले आहेत, किती लोक असू शकतात? सध्या आमच्याजवळ जे यादी आली आहे त्याच्यात जवळपास 100 लोकांची यादी आहे. अधिक भरपूर लोक आहेत ते येऊन नाही राहिले. त्यांनी मॅनेज केले आहे. काही लोक थांबा तुम्हाला काही दिवसांनी देतो असं होते तसं त्या म्हणून येत नाही. आणि जे शिला आठवले नावाची कॅशियर आहे ते कधी कधी आमच्या महिलावर एजंटवर पैसे मागायला तर मारायला धावते, कुणाला धमकी देते. ग्राहका म्हणजे जे पुस्तकं आहे पुस्तकं आमचे त्याने घेऊन घेतले. आमच्याजवळ पुरावा ठेवलेला नाही, कोणताच पुरावा म्हणून आमच्याजवळ काही ठेवला नाही. तुम्हाला पैसे देतो म्हणून असं आता 1 वर्ष होऊन गेलं. पुस्तकं त्यांच्याजवळ आहे. बँकेच्या आतमध्ये एकही पुस्तक नाही, फक्त फर्निचर पडलेलं आतमध्ये आहे. दुर्योधन मेश्राम, मी राहणार उत्तमनगर. माझे खाते विमलताई आठवले यांच्याकडे होते आणि माझं 4-5 वर्ष झाले ते खाते डेली यूजचं होतं.
महिन्याचे, आणि त्यानंतर माझे जे 85,000 माझेवाले आहेत त्यांच्याकडे, तर ते मी माझे एक खातं संपल्यानंतर माझ्या मुलाचं लग्न होतं त्यासाठी मी ते 40,000 FD केले आणि लग्नासाठी मी मागितले तर मला ते मिळाले नाही. आम्हाला खूप त्रास होत आहे, त्यामुळे आम्हाला हे पैसे मिळाले पाहिजे अशी आमची खूप इच्छा आहे. आणि हे 1-1 लाख 2-2 लाख रुपये आहे, पण त्या विमल आठवले आहे त्या भीमटेकडीवर जातात, त्या म्हणजे एवढी असं वाटते की खूप सेवा करतात, पण एवढा घोटाळा करत आहेत त्या की आम्हाला असं वाटते की त्यांना काय करावं आणि काय नाही. आमचे म्हणजे मन असं दुखावलं जाते. खूप गरीब लोक आहेत आणि त्यांचे हे मन दुखावून ते पैसे आमचेवाली खात आहेत. याबद्दल आमची मन अटक करावे असं आम्हाला वाटतं.